भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, शब्दांचे बोट धरून आला जणू चांदोबा. नमस्कार बालमित्रांनो, मी रसिका. मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशित नागेश शेवाळकर लिखित पवनपुत्र हनुमान या पुस्तकातील एक गोष्ट वाचून दाखवणार आहे. तुम्हाला गोष्ट आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा बरं. आणि पवनपुत्र हनुमान हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहेच. कथेचे शीर्षक हनुमानाचे नामस्मरण. एकदा केसरी राजाने काही ऋषींना बोलवून अधिष्ठान सुरू केले. जमलेले ऋषी जप करत असताना बाल हनुमंत तिथे पोहोचला. सर्व ऋषी शांत बसले होते. त्यांच्या हातात माळा आहेत, ते काहीतरी पुटपुटत आहेत. असे पाहून मारुती अंजनी मातेजवळ जाऊन म्हणाला, माते, हे सारे काय करत आहेत? बाळा, ते महादेवाचा जप करत आहेत. मग मी पण जप करू का? असे विचारून माता काय म्हणते आहे हे न ऐकताच हनुमान उठला. ऋषींच्या जवळ गेला. तिथे ठेवलेली एक माळ त्याने उचलली. बसावयाचे आसन घेतले. ऋषींपासून थोड्या अंतरावर तो बसला. ऋषींसारखीच मांडी घातली, डोळे मिटले, माळ हातात घेतली. एक एक मणी ओढत महादेवाचे नाव घेऊ लागला. ते पाहून अंजनी मातेला त्याचे खूप कौतुक वाटू लागले. तो अनुष्ठान विधी कैलास पर्वतावर असलेले शंकर पार्वती पाहत होते. दोघांनाही बाल हनुमानाचे कौतुक वाटत होते. अनुष्ठान करणाऱ्या ऋषींना काय हवे काय नको ते अंजनी पाहत होती. अधूनमधून मारुतीकडे सुद्धा लक्ष देत होती. हनुमान जप करताना मग्न झाल्याचं पाहून अंजनीला खूप समाधान वाटत होतं. तिने केसरी राजाच्या लक्षात ती गोष्ट आणून दिली. राजाही कौतुकाने आपल्या पुत्राकडे बघत होता. ऋषींचे अनुष्ठान संपले. केसरीसह अंजनी मातेने सर्व ऋषींना नमस्कार केला. तितक्यातच ऋषींच्या कानावर एक मधुर भक्तिभावाने परिपूर्ण असा पवित्र आवाज पडला. सर्व ऋषींनी आवाजाच्या दिशेने पाहिलं. सर्वांना खूप आश्चर्य वाटलं. हनुमान एकाग्रतेने जप करीत होता. त्याचे उच्चार सुस्पष्ट येत होते. कोणतीही घाई गडबड न करता शांत चित्ताने हनुमान नामस्मरण करीत होता. हनुमानाकडे कौतुकाने पाहणाऱ्या केसरी, अंजनी आणि ऋषींना आश्चर्याचा धक्का बसला. कारण जप करताना मारुतीचे शरीर वाढत होते, उंच जात होते. अंजनीच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. काही क्षणांनी राजा केसरी सुद्धा काळजीने हनुमंताकडे पाहू लागला. कोणीही काही बोलत नव्हते, कुणी हालचाल करीत नव्हते. संमोहित झाल्याप्रमाणे सारे हनुमानाला नुसते पाहत होते. नाथ, हा काय प्रकार आहे? मारुती असा का उंच होत आहे? ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती तेच होते आहे. मारुती असे शक्ती प्रदर्शन करीत राहिला तर अनेकांच्या दुष्ट नजरेपासून त्याला कसे वाचवता येईल? आधीच आपल्यावर वाईट नजर असलेले अनेक लोक आहेत. आपलं भलं पाहू न शकणारे बरेच लोक आहेत. त्यांनी माझ्या मारुतीला काही करू नये म्हणजे झाले. असे म्हणत माता मारुतीकडे जात असताना एका ऋषींनी तिला अडवले. महाराणी, थांबा. माळ पूर्ण होऊ द्या. मध्येच व्यत्यय आणणे बरोबर नाही. हनुमानाचा जप संपत आला आहे. असे ऋषी म्हणत असतानाच हनुमानाचे अनुष्ठान संपले. त्याने समाधानाने मातेकडे पाहिले. अंजनीने त्याच्या मांडीवर हात ठेवला. मारुतीला तात्काळ बालरूप प्राप्त झाले. तो खाली आला.
आईकडे हसतमुखाने बघितले.